हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. हे मी नारळाच्या झाडाला ऑर्किड बांधलं आहे, म्हणजे तयार केलं आहे. ॲक्च्युली माझ्या बहिणीला कोकणामध्ये मिळालं होतं हे. ती त्याच्यामध्ये ना फक्त 2च पानं होती याच्यामध्ये. अशी ही सुकलेली जी दिसत आहेत ना, ती 2च पानं होती. आता त्याला 2 पानं फुटली आहेत, नंतर कोंब फुटला आहे, नंतर हा इथे पण कोंब फुटले. आणि नारळाची जी मोठा जो असोल्या नारळ असतो त्याचं जे बाहेरचं कवर असतं त्याच्या 2 भागांमध्ये आणि मध्ये शेंड्या घातल्या आहेत आणि सुतळीनी गच्च बांधलं आहे. ते माझ्या माळी काकांनी मला बांधून दिलं आहे आणि माहीत नाही ते येईल की नाही असं वाटत होतं, पण ते आत्ता तरी छान कोंब तरी फुटलेत ॲक्च्युली त्याला. आता त्याला फुलं कधी येतील माहीत नाही आहे, पण आत्ता थोडी पावसाळी हवा आहे, दमट हवा आहे. नारळाच्या झाडावर पण पाणी पडतं आणि तेवढ्या दमटपणामुळे आणि ओलसरपणामुळे बहुतेक ते रुजलं आहे आणि आता छान मस्तपैकी आलं आहे ते. आणि हे ना त्याच्यावर विड्याच्या पानांचा वेल पण चढवला आहे आम्ही, हा बघा. तर तो विड्याच्या पानांचा वेल पण त्याच्यावरच गेला आहे. त्यामुळे हा विड्याच्या पानांचा कोंब आहे ॲक्च्युली, हा जो आहे तो. आणि हा आहे तो ऑर्किडचा कोंब आहे. हा आहे इथे दिसतोय तो, नंतर इथे आहे. तर आता त्याला फुलं कधी येतील मला माहीत नाही, वाट बघते मी. तुम्हाला कोणाला आयडिया असेल तर मला प्लीज सांगा की साधारणपणे त्याला फुलं कधी येतात. आणि मला खूप भारी वाटतं आहे की ते जगलं आहे आणि आलं आहे, याचंच मला भारी वाटतं आहे एकदम. सो थँक्यू. बघूया आता वाट कधी येतं आहे त्याचं. बाय.